सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी आणि सर्वांची आवडती शीतलताई। तर बघा, खूप दिवसापासून माहितीपूर्ण तुम्हाला व्हिडिओ मिळाला नाहीये माझा, कारण शॉपला विजिट कंटिन्यू चालू आहे। माझंही परचेस सामान करण्यानिमित्त बाहेर जाणं चालू आहे आणि तुम्हाला भरपूर पूजेसाठी बघताय, पण कशा प्रकारे पूजा करावी हे तुम्हाला सर्वांना माहिती नाहीये। तर बघू शकता, हे आपल्याकडलं बघा सुंदर असं सिल्वर जर्मनचं आरतीचं ताट आहे आणि आज मी तुम्हाला जी सेवा दाखवणार आहे ती सेवा असणार आहे आपल्या बघा दरवाजाच्या बाहेर बघा सकाळी किंवा शुक्रवारी मंगळवारी आपण हळदीचं लिंपन करतो उंबऱ्याला। तसं बघा दरवाजाच्या बाहेर रोज तुमच्या दरवाजाच्या बाहेर सहस्त्र कमलदल रांगोळी, त्याच्यावरती एक पाण्याचा छोटासा तांब्या किंवा छोटंसं भांड भरा, त्याच्याभोवती बघा सुंदर रांगोळी काढा किंवा सुंदर अशी गजानन लक्ष्मी ठेवा, सुंदर अशी बघा फुलं ठेवा, म्हणजे घरामध्ये निगेटिव्हिटी निघून जाते आणि घरामध्ये आपल्या सकारात्मकता येते। तर हा व्हिडिओ जो आहे तो शॉप मधून आहे बरं का, कारण बऱ्याच ताईंना माहिती नाहीये, बऱ्याच ताई विचारताय ही लॉन्च केलंय पण हिची माहिती तुम्ही द्या ना। आणि कसं बऱ्याच ताईंना माझे पूजेचे व्हिडिओ बघायला आवडतात, म्हणून वेळात वेळ काढून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। तर चला आपण ह्याची पूजा करूया। बघा दरवाजामध्ये पूजा करण्यासाठी बघा आमचं हे आरतीचं ताट आहे बरं का। तर हे अगरबत्ती स्टँड आहे, हे बघू शकताय। आमची 70 रुपयाची सिल्वर जर्मनची छोटीशी वाटी आहे, सिल्वर जर्मनची बघा नैवेद्याची प्लेट आहे, सिल्वर जर्मनचे सुंदर अशी निरांजन आणि पादम हळदीकुंकू करंडे। तर हे असं ताट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। पूर्ण सेट बघा आरतीचा 2880 रुपये प्राइस आहे आणि हे व्हाईट कोलगेटनं स्वच्छ तुम्हाला करायचं आहे। मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नमस्तुते। तर बघा तुम्ही फक्त सहस्त्र कमलदल रांगोळी काढायची आहे आणि तुम्ही शुभचिन्ह असणार बघा स्थिर लक्ष्मीची पावलं किंवा अष्टलक्ष्मीची पावलं सुद्धा दरवाजामध्ये काढू शकता, तो सुद्धा रांगोळी साचा आपल्याकडे उपलब्ध आहे। तर आता बघू शकताय मी सहस्त्र कमलदल काढते। अशा प्रकारे बघा सहस्त्र कमलदल रांगोळी काढा। आता बघू शकताय मी धूप लावते बरं का, आपल्याकडला धूप आहे मोगरा गुलाब किंवा चंदन। आता मी जो लावलेला आहे तो बघू शकता, आपल्याकडला बघा हा मोगऱ्याचा धूप कोण आहे। तर हे ऍपल धूपदाणी तुम्ही लावू शकता अगदी, कारण कसं आहे निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी ही आपल्या दारापासून येते। जसं दार अंगण पाहून लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते। तर या सहस्त्र कमलदल रांगोळीवरती थोडंसं बघा आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। सहस्त्र कमलदलात बघा भगवान विष्णू माता लक्ष्मीचा वास असतो आणि त्याच्यावरती थोड्याशा बघा तुम्हाला अक्षता पण टाकायच्या आहेत। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। तुम्ही अशी बघा फुलं सुद्धा टाकू शकताय जे तुमच्याकडे अवेलेबल असेल, फक्त पांढरी फुलं टाकू नका, पिवळी लाल पाकळ्या वगैरे टाकू शकता। आता ह्याच्यावरती बघा आपल्याकडे असा हा पाट मिळतोय बरं का, तुम्हाला पाण्याचा कलश ठेवण्यासाठी। अगदी तुम्ही आमच्याकडे हा पाट ठेवू शकता किंवा पाठ नसेल किंवा प्रत्येक जणांनी घ्या असं कधी मी तुम्हाला जबरदस्ती करत नाही, पण एक प्रत्येकाची एक इच्छा असते। तर हा जो पाट आहे ह्याच्यावर सुद्धा तुम्ही तो कलश भरून ठेवू शकता पाण्याचा। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। अगदी कुंचन सेवा सुद्धा ह्या तुम्ही कासवाच्या आपल्या चौरंगावरती पाटावरती करू शकताय। जशा प्रकारे तुम्हाला यूज करायचं तशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता। आणि अंगणामध्ये किंवा तुम्ही बघा अगदी तुळशीजवळ सुद्धा असं केलं रोजच्या रोज तरी खूप चांगलं आहे। तर बघू शकताय आता ह्याच्यावरती पण तुम्हाला थोड्याफार अक्षता टाकायच्या आहेत, त्याचबरोबर बघू शकताय थोडीफार फुलं ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला टाकायची आहेत, जसं तुमच्याकडे मिळेल तसं तुम्ही करू शकता। आता निलमतानी पाकळ्या व्हाईट थोड्याशा केल्यात, पण कसं आहे सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीचं प्रतीक म्हणजेच पिवळा लाल कलर असतो, निळा सुद्धा चालतो। तर अशा प्रकारे बघा सुंदर अशा पाटाची तुम्हाला पूजा करायची आहे। त्याचबरोबर बघू शकताय तुम्हाला बघा असे दिवे पण 2 दारामध्ये लावायचे आहेत, जे की बघा आपल्याकडे सिल्वर जर्मनचे दिवे मिळतात बरं का, तुमच्या बजेटमध्ये आहेत। बघा अशा प्रकारे बघा मी या दिव्यांची पण पूजा करून घेतलेली आहे, कारण दाराच्या दोन्ही साईडला आता हे मी आतमध्ये करते कारण तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी, पण तुम्ही दाराच्या दोन्ही साईडला किंवा अगदी बघा ह्या कलशाच्या दोन्ही साईडला तुम्ही अशा प्रकारे ह्या दिव्यांचं पूजन करायचं आहे। ह्या दिव्यांना पण थोड्याशा अक्षता तुम्हाला व्हायच्या आहेत। आता अक्षता बघू शकता ह्या मी छोट्या सिल्वर जर्मनच्या वाटीमध्ये ठेवलेल्या आहेत। दीपक ज्योती नमस्तुते, घरातली पिढा बाहेर जाऊ दे आणि बाहेरची लक्ष्मी माझ्या घरात नांदू दे, अशी प्रार्थना करायची आहे बरं का तुम्हाला। आणि सुंदर अशी बघा ह्याला सुद्धा तुम्हाला फुलं वगैरे व्हायची आहेत, हे बघा अशी सुंदर किंवा अगदी तुम्ही फुलं सुद्धा ठेवू शकताय, आपल्याला फुलं सुद्धा भरपूर मिळतात हे बघा।
धूपदाणीला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे। हे बघा अशा प्रकारे किती सुंदर, म्हणजे एक प्रसन्न पॉझिटिव्हिटी वाटते की नाही। आणि अशा प्रकारे बघा ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला तुपाचा आमच्याकडे 1 तास चालणारा, तर बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे आपल्याकडे 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे। आणि निरंजन खरंच तुम्ही व्हाईट कोलगेटनं स्वच्छ केले, नव्यासारखे चमकतात। रोज सुद्धा तुम्ही हे तुमच्या दारामध्ये ठेवू शकता बरं का, खूप चांगले आहेत आणि क्वालिटी 1 नंबर आहे। प्युअर जर्मनचे जे दिवे आहे ते 599 रुपयाला जोडी आहे बरं का, तुम्ही घेऊ शकता। आणि प्लस कुरिअर चार्ज सुद्धा असतात। आणि धूपदाणीची प्राइस 350 रुपये आहे आणि पाटाची प्राइस, हा जो पाट आहे तो 1200 रुपयाला आहे बरं का, आणि प्लस कुरिअर चार्ज। ह्याच्यामध्ये बघू शकताय तुम्हाला छोटा सुद्धा आमच्याकडे हा पाट मिळतोय आणि छोटं सुद्धा हे भांडं आहे बरं का, ज्याचं बजेट हा छोटा आहे आणि हे मोठं आणि मोठं भांडं आहे, तुम्ही बघू शकताय। तर आता बघा बरोबर 1 तास चालणार बघा महालक्ष्मी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा, हा आपल्याकडे 50 वातींचा डब्बा मिळतो बरं का। कारण बघा आपल्या घरामध्ये एखादी पूजा विधिवत आपण करतो तर कमीत कमी एखादा तास तरी दिवा तुपाचा असावा बरं का। तर बघू शकता हा महालक्ष्मी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा जो की 50 वातींचा आहे। आरती करायचे दिवे लावले ते अर्धा तास चालणार आहेत बरं का, हे छोटेसे आहेत। त्याच्यामध्ये एक तुम्हाला नाही का फक्त बघा छोट्यामध्ये 30 वाती आहेत, तुमच्या बजेटमध्ये जो असेल ते घेऊ शकता। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 ओम श्री महालक्ष्मी। तर बघू शकता ही जर्मन सिल्वरची आपल्याकडली बघा फुलाची परडी आहे बरं का, ह्याच्यामधनं फुलं आपण देवी देवताना वाहतो। आणि ह्याला सुद्धा व्हाईट कोलगेट पावडर तुम्हाला स्वच्छ करायची आहे। म्हणजे कसं असतं माहितीये का, आपण विचार करतो पण आपण बघा चांगल्या गोष्टी घरात केल्या किंवा चांगल्या गोष्टीसाठी केलेला खर्च पैसा जो करतो आपण त्या काही वाया जात नाही। प्रत्येक जणाला कसं आहे देवाचं घ्यायचं म्हटलं की नको महाग आहे कशाला लागते, पूर्वी असं होतं का। पण कसं असतं पूर्वी माणसांच्या गरजा पण कमी होत्या आणि आजकाल माणसांच्या गरजा माणसांच्या इच्छा पण खूप वाढलेल्या आहेत। त्यामुळे बघा आपण स्वतःवरती बघा किती खर्च करतो, मग देवाची पूजा। आणि तुम्हाला माहिती आहे का सकारात्मकता पॉझिटिव्हिटी हा पैसा खर्च करून मिळत नाही, हा अध्यात्म किंवा आपल्या घरामध्ये विधिवत आपण पूजा करतो तेव्हा बघा फक्त बघा एक साधी पूजा आहे पण तुमच्या मला प्रसन्न वाटतंय की नाही कमेंट मला नक्की करून सांगा। श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम 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 श्री महालक्ष्मी देव्याय नमः। अक्षदा आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी 5 वेळा अक्षदा तुम्हाला टाकायच्या आहेत। त्यानंतर बघा आपल्याकडे जवादू पावडर आहे कारण ह्याच्या सुगंधाने बघा माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि ह्याचा सुगंध खूप वेगळा आहे बरं का। हिचं तुम्हाला टाकायचे आहे बघा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः फक्त थोडीशीच टाकायची बरं का, कारण सुगंध खूप छान आहे बरं का ह्या जवादू पावडरचा। त्याचं बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे जी फुलं अवेलेबल असतील, फक्त कसं आहे पांढरं फुल सोडून मी तुम्हाला सांगितलंय तुम्ही कोणती फुलं ह्याच्यामध्ये टाकू शकता, फक्त पांढरं फुल तुम्हाला टाकायचं नाहीये। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 अशा प्रकारे बघा मी ह्याच्यामध्ये पिवळं फुल का टाकले कारण ते सकारात्मकतेचं प्रतीक आहे। आता ही पूजा तर झाली, आता तुम्हाला काय करायचंय पूर्ण तुमच्या उंबऱ्याला किंवा दोन्ही दरवाजाला किंवा तुमच्या घरामध्ये ही शॉपमध्ये पूजा केल्यामुळं तुम्हाला फक्त मी माहितीपूर्ण व्हिडिओ बनवते बरं का, जसं तुम्हाला शक्य होईल तशाप्रमाणे तुम्ही सेवा करू शकता। तर आता बघू शकताय आपल्याकडे बघा ही धूप आरती आहे बरं का, ह्याच्यावर तुम्हाला कापराचं हवन म्हणजे कापराने ह्याला ओवाळून घ्यायचं आहे कारण आपल्या घरामधली आपल्या शॉपमधली किंवा आपल्या सगळीकडली ही निगेटिव्हिटी जावी असं प्रत्येकाला वाटतं। त्यामुळे बघा ह्याला कापूर थोडासा लावायचा आहे, तांदूळ टाकायचा आहे। तर बघू शकताय आपल्याकडला बघा शुद्ध भीमसेन कापूर आहे, तो मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि ओवाळून घेणार आहे। तर अशा प्रकारे बघा तुम्हाला सुद्धा ही छानशी सेवा करायची आहे आणि ही सेवा बघून तुम्हाला कसं वाटतंय कमेंट नक्की करून सांगा। माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी त्यासोबत माझ्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी नांदू दे, घरामधली वाईट शक्ती निगेटिव्हिटी दूर होऊन दे आणि माझ्या घराचं तुम्ही संरक्षण करा।
असं तुम्ही त्या कलशाला प्रार्थना करा. कारण बघा, मनापासून तुम्ही जी सेवा करणार हे सुद्धा आपल्याला मिळते बरं का. धूपारती ती सेवा देवापर्यंत पोहोचते. आणि बघू शकताय किती सुंदर सेवा झालेली आहे बघा. आणि या कलशाला तुम्ही हात लावून सुद्धा तुमची विश किंवा तुमची इच्छा मागू शकताय. अशी सुंदरची बघा ही आजच्या कलशाची पूजा झालेली आहे. आणि फुलं पण बघा किती सुंदर प्रसन्न मिळालेली आहेत. आणि ज्या ज्या ताई हा कलश आमच्याकडून घेणार, आता बऱ्याच ताई बघा, ज्या ताई पहिला कलश हा बुक करतील त्यांना हा सेवेचाच कलश मिळणार आहे बरं का. आणि सगळ्या ज्या ताई करतील त्यांना सुद्धा आम्ही विधिवत पूजा करून देणार आहे बरं का. असं काही नाहीये. पण बघूया आता हा पहिला कलश कोणाच्या भाग्यात आहे. आता एवढ्या पूजा छान विधिवत केली, सिद्ध केली. कारण कसं असतं माहितीये का, आपण घरामध्ये त्रासात असतो, दुःखात असतो, तर आपण खूप कुठे कुठे फिरतो, खूप काय काय करतो. पण तुमच्या घराला पॉझिटिव्हिटी किंवा तुमच्या घराची प्रसन्नता, तुमच्या घराचा आनंद हा तुमच्याच हातामध्ये. त्यामुळे बघा, रोज तुम्ही दरवाजामध्ये अशा प्रकारे सहस्त्र कमलदर रांगोळी त्याच्यावरती कलश ठेवू शकता. आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे बघा, हा पाट आणि हा कलश मोठा आहे बरं का. त्याच्यामध्ये तुम्हाला साईज पण मिळेल. बघा, छोटा पाट आहे, ह्याची प्राइस काय सारिका, हा 790 रुपयाचा आहे. आणि पाट 790 आहे. आणि त्याच्यावरती बघू शकता हा छोटासा सुद्धा बघा आपल्याकडं आहे बरं का. म्हणजे पूजेचा बाऊल आहे, बघू शकताय. तुम्ही असं म्हणू शकता की दरवाजात पूजेसाठी आम्हाला बाऊल हवाय, तर बघू शकताय हा छोटा साईज आहे आणि त्यातला मोठा. मकर संक्रांती येते, न चुकता हळदी कुंकू तुम्हाला हा बाऊल घ्यायचा आहे. तसंच बघा, आपल्याला नैवेद्य पण दाखवायचंय बरं का. कारण कसं आहे, वास्तू प्रत्येक गोष्ट बघत असते, ऐकत असते. तुम्ही वास्तूला जर चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्ही दिला तर चांगल्या प्रकारे तुम्हाला फळ मिळतं. तर बघू शकता ही सिल्वर जर्मनची छोटीशी वाटी आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही नैवेद्य सुद्धा आपल्या दरवाजाला किंवा आपल्या वास्तूला दाखवू शकता. नैवेद्य अशा प्रकारे बघा नैवेद्य दाखवायचा आहे. तर अशी बघा छोटीशी आणि खूप छान आपली पूजा झाली आहे. बघू शकता हा जो तुम्ही बघितला आता खूप छान असा बघा हे पूजेचा आपला बाऊल आहे बरं का. 3750 रुपये प्राइस आहे, कारण सिल्वर जर्मन आहे. आणि हा छोटा ओंकार 3550 आणि वजना वाजता बरं का, हा 3550 चा आहे. आणि हा पाठ कितीला ओंकार 790. तर बघू शकता तुम्ही हा छोटा सुद्धा सेट घेऊ शकताय, किंवा ज्यांना हा मोठा हवाय ते हे मोठा सुद्धा सेट आपल्याकडे घेऊ शकता. तर आजची पूजा कशी वाटली कमेंट करून मला सांगा. आणि जे जे पूजा सेट तुम्ही बघताय ते सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. तर बघू शकता ही उरुळी छोटी आहे, ही मोठी आहे बरं का. आणि तुम्ही सुद्धा बघा ओवाळायचं आहे. उरुळीमध्ये थोडीशी फुलं टाकायची आहे, तुम्हाला निरांजन लावायचं आहे. ही छोटीशी सुद्धा तुम्ही आपल्याकडे उरुळी घेऊ शकता. आणि ह्या उरुळीमध्ये बघा तुम्हाला आपल्याकडे जे निरांजन मिळतात, जोडी पण ही पण खूप स्वस्त आहे बरं का. हळदी कुंकू वाहनासाठी पण खूप उत्तम आहे. 1050 ची उरुळी आणि 140 रुपयाला बघा हे सिल्वर जर्मनचे निरांजन आहे. तर आणि खूप सुंदर अशी बघा फुलांची परडी जी आहे ती 2250 रुपयाची आहे. सिल्वर जर्मन आहे बरं का, वजनावर तिची किंमत असते. तर अशा प्रकारे बघा तुम्हाला ओवाळून सुद्धा घ्यायचं आहे. आणि खूप सुंदर पूजा झालेली आहे. तर बघा आमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येऊ दे, आमच्या घरामधली निगेटिव्हिटी दूर जाऊन दे, माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं आमच्या घरामध्ये आगमन होऊ दे, आणि आमच्या सर्वांचं आरोग्य सुख समृद्धी शांती राहू दे, आणि सर्वांवरती तुमची कृपा अशीच राहू दे, अशी सुंदरशी बघा तुम्ही प्रार्थना करायची आहे. आणि त्याच्यानंतर बघा ह्या पूजेतल्या वस्तू व्यवस्थित व्हाईट कोलगेट पावडरने स्वच्छ करायचं आहे. नंतर ठेवून द्यायच्या आहेत कॅरी बॅगमध्ये घालून. आणि बघू शकताय हा तुम्ही असं रोज जरी पूजा केला तरी काय होत नाही, फक्त व्हाईट कोलगेट पावडरने तुम्हाला स्वच्छ करायचा आहे. हा पाट जो आहे तो पितांबरीने स्वच्छ करू शकता. हे निरांजनची जोडीची प्राइस मी सांगितलेली आहे 599 रुपयाला बघा हे 2 निरांजन आहेत. आणि ही धूपदानी जी आहे 350 ला आहे. त्यासोबत बघा 590 ला ही कापूर आरती आहे. तर जे जे तुम्हाला पूजाचं ते बघा. आता मी तुम्हाला दर म्हणजे रेट सोबत तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ज्यांना जे जे हवं, आता बघा आपल्याकडे भीमसेन कापूर आहे, एक मोठा डब्बा, छोटा डब्बा, आणि बघू शकता 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 250 ग्रॅम, तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो आमच्याकडे खरेदी करू शकता. तुपाचा पण जे जे पूजा सामग्री लागते सगळी दाखवली, फुलं सोडून आमच्याकडे तुम्हाला सगळं मिळणार. अष्टलक्ष्मी कलश सुद्धा बघा आहे. फुलं फक्त मिळणार नाहीत, नाही म्हणाल ताई फुलं पण द्या. काही काय असतात ताई अशा की फुलं ताई आली नाही, कारण कसं फुलं काय होतील 4-5 दिवस 8 दिवस कुरिअरला लागतात. तर अशा प्रकारे बघा खूप छान सुंदर अशी आजची पूजा झालेली आहे. घरामधली सकारात्मकता पॉझिटिव्हिटी वाढवणारी आपण सेवा आज केलेली आहे. तुम्ही सिंगल पण जे तुम्हाला आवडते अगदी तुमच्या बजेटमध्ये घेऊ शकता. असं काही नाही की मी सांगितले सुरुवातीला तुम्ही हे 2 घेऊ शकताय, नंतर हे 2 घेऊ शकताय, असं पण करू शकताय. कसं असतं माहितीये का, सगळ्याचं सोंग काढता येतं. आज मी पण एक गृहिणी आहे, मी समजू शकते. नंतर उरळी घेऊ शकताय, किंवा ज्यांना शक्य आहे ते सेट पण घेऊ शकतात आजच्या पूजेतला. तर आजची पूजा कशी वाटली कमेंट करून सांगायचं आहे. ताईंना बघा, नीलमताईंना विचारा, ती म्हणतात की ताईंनी पूजा केली का. आता नीलमताई सांगतील की सगळी पूजा केलेली असते साहित्य, फक्त कसं आहे प्रत्येकाचा स्पेशल व्हिडिओ बनवणं होत नाही. कारण प्रत्येकाला वाटतं नाही बघा, आता आज पूजा केली ना तर बऱ्याच ताईंना तोच पाहिजे असतो. ताईंच्या हातने जी पूजा केली आम्हाला तसंच पाहिजे, पण ह्याचं पाणी तर काढावं लागेल.
तसंच बघा ह्यातली फुलं तर काढावी लागतील, पण पूजा करून तुम्हाला कलश मिळेल बरं का विधिवत. काळजी करू नका. आणि स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग नंबर लवकरात लवकर मेसेज करा आणि आजची पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.